आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर उत्तम डाव खेळणे यावरच आपले यश अवलंबून असते. चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण बघत आहोत इंग्लिशचे इझी सेंटेन्सेस. त्यामुळे आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यासाठी हेल्प होईल. चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, फक्त विचारतोय. बघा, कधी कधी असं होतं की आपण बोलतो की मी फक्त विचारतोय, हे कसं करायचं, काय करायचं. तर फक्त विचारतोय यासाठी आपण इंग्लिशमधून कसं बोलणार? जस्ट आस्किंग. जस्ट आस्किंग. याशीच रिलेटेड नेक्स्ट सेंटेन्स आहे, फक्त म्हणत आहे. आपण बोलतो की मी फक्त म्हणत आहे, तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार? जस्ट सेईंग. जस्ट सेईंग. नेक्स्ट आहे, फक्त सांगत आहे. फक्त सांगत आहे, तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार आपण? जस्ट टेलिंग. जस्ट टेलिंग. ओके. नेक्स्ट आहे, सगळे बदलले आहे. बघा, आपण कधी कधी जातो, आपलं सपोज जुनं स्कूलमध्ये गेलो तर आपण तिथे गेल्यानंतर बोलतो ना की आता तर पहिलं स्कूल खूप वेगळं होतं, आता तर सगळं काही बदललेलं आहे. तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार आपण? एव्हरीथिंग चेंज्ड. एव्हरीथिंग चेंज्ड. नेक्स्ट आहे, सर्व काही ठीक आहे. सर्व काही ठीक आहे. तर त्यासाठी आपण इंग्लिशमधून कसं बोलणार? एव्हरीथिंग इज ऑल राईट. एव्हरीथिंग इज ऑल राईट. नेक्स्ट आहे, सर्व काही शक्य आहे. सर्व काही शक्य आहे. बघा, किती मोटिवेट करणारं सेंटेन्स आहे ना हे. तर सर्व काही शक्य आहे साठी कसं बोलणार आपण? एव्हरीथिंग इज पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल. नेक्स्ट आहे, मला तुझी गरज नाही. मला तुझी गरज नाही. बघा, कधी कधी असं होतं की आपण बोलतो की आता मला ना तुझी गरजच नाही आहे. रागात बोलून जातं, ॲक्च्युली नाही बोललं पाहिजे. तर ते इंग्लिशमधून कसं बोलणार? आय डोंट नीड यू. आय डोंट नीड यू. नेक्स्ट रिलेटेड सेंटेन्स आहे वरच्या सेंटेन्सशी, मला तुझी गरज आहे. मला तुझी गरज आहे. आय नीड यू. आय नीड यू. नेक्स्ट आहे, मी करत होतो. बघा, आता याच्या पुढची सगळी सेंटेन्सेस ना अगदी तुमचं पाठ होऊन जाईल की हे करत होतो, वाचत होतो किंवा काय जे हे सेंटेन्सेस आहे ना, ही अगदी तुमची पाठ होऊन जाणार आहेत, लर्न होऊन जाणार आहेत. पुढची सगळी सेंटेन्सेस तशी आहेत, त्याचीच प्रॅक्टिस करा तुम्ही, म्हणजे ही सेंटेन्सेस तुमची एकदम पक्की होऊन जातात. ठीक आहे. मी करत होतो. मी करत होतो. त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार? आय वॉज डुईंग. आय वॉज डुईंग. नेक्स्ट आहे, मी वाचत होतो. मी वाचत होतो. त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार? आय वॉज रीडिंग. आय वॉज रीडिंग. नेक्स्ट आहे, मी गात होतो. मी गात होतो. आय वॉज सिंगिंग. आय वॉज सिंगिंग. नेक्स्ट आहे, मी खेळत होतो. मी खेळत होतो. आय वॉज प्लेइंग. आय वॉज प्लेइंग. ओके. आणि लास्ट आहे, मी बोलत होतो. मी बोलत होतो. मी बोलत होतो. त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार आपण? आय वॉज टॉकिंग. आय वॉज टॉकिंग. बघा, ही सगळी सेंटेन्सेस आहेत ना, ही किती सेम आहे ना. याच्यामुळे आपलं हा जो पॅटर्न आहे ना, तो एकदम पाठ होऊन जातो. बघा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट क्लिक करा. आता बघा, आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे, हे तर आपलं सर्वांचं फिक्स आहे, आपण डिसाईडच केलेलं आहे. त्यासाठी काही गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट कराव्या लागतील, त्या कंपल्सरी आपल्याला फॉलो कराव्या लागतील. तर यातलं पहिलं आहे की हे इंग्लिश शिकण्यासाठी आपण एक नोटबुक करा. त्यामध्ये मी जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहे ते सगळी चेक करा आणि त्या व्हिडिओची सेंटेन्सेस जी आहे ती तुम्ही लिहून काढा. लिहिताना जोरात बोलून लिहायचे आहेत आणि डेली ते सेंटेन्स 4 to 5 टाईम्स रीड करायचं आहे. म्हणजे एक सेंटेन्स तुम्ही 4 to 5 टाईम रीड करायचं. बघा, तुमचं लगेच पाठ होऊन जाईल. आणि जेव्हा कधी आपण बोलू ना, तर तेव्हा ते इंग्लिशमधूनच बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपण बघा, टी व्ही बघतो ना,
तर टी व्ही बघताना ठरवा की मला एक 10 मिनिट इंग्लिशच्या न्यूज ज्या आहेत ना त्या ऐकायच्या आहेत. इंग्लिश मूव्हीज बघतो आपण बघा, सॉरी मूव्हीज बघतो, काही मूव्हीजला इंग्लिश सबटायटल असतं, तर अशा मूव्हीज तुम्ही प्रेफर करा. त्यानंतर छोटी छोटी घरात बुक्स असतात बघा इंग्लिशची, म्हणजे ज्यांच्या घरात छोटी मुलं आहेत किंवा ज्यांच्याकडे बुक्स आहेत, बुक्सचं कलेक्शन आहे, तर ती जी छोट्या मुलांची बुक्स असतात त्यांची लँग्वेज खूप इझी असते, ते बुक्स रीड करा. त्याने खूप फरक पडतो, त्याने इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायला खूप हेल्प होते. त्यानंतर जेवढं तुम्हाला इंग्लिशमधून रीडिंग करता येईल तेवढं करा. बघा ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपणच फॉलो करायच्या आहेत. त्यामुळे आपण स्वतःसाठी इंग्लिशचं एन्व्हायरमेंट बनवतो. कोणी आपल्याला एन्व्हायरमेंट बनवून देणार नाही, तर आपणच आपल्यासाठी बनवायचा असतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याचा तुम्ही विचार करून ते फॉलो करू शकता. जसं की आपण आपल्या सराउंडिंगला जे काही चालू आहे ते इंग्लिशमध्ये बोलायचं. त्यानंतर मिररसमोर उभं राहायचं, त्यामध्ये स्वतःशी इंग्लिश बोलायचं. रात्री झोपताना इंग्लिशमध्ये काय काय केलं आज मी त्याचा विचार करायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करणार आहे त्याचा विचार करायचा. सुरुवातीला हे थोडंसं वेगळं वाटेल, विचित्र वाटेल, पण जेव्हा आपल्याला हॅबिट लागेल ना तर बघा आपल्यालाही लक्षात येणार नाही की आपलं इंग्लिश कसं इम्प्रूव्ह झालं आहे. तर चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप थँक्यू, त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं, कारण या पाठीमागे खूप मेहनत असते आणि तुमच्यापर्यंत ॲज इट इज, म्हणजे काही टेक्नॉलॉजीचा यूज न करता ॲज इट इज शूट करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. तर त्यासाठी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरही करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि इंग्लिश बोलत राहा.